नमस्कार मित्रांनो चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा। मित्रांनो, शेतीचे बांध, शेतरस्ता आणि भांडण हे गावागावामध्ये खूप जास्त आहे। शेतकऱ्यांना शेतरस्त्याचे खूप सारे प्रॉब्लेम्स येतात। शेतरस्ता खूप मोठा असतो, त्याची कुठे नोंद केलेली नसते, सातबारावर नोंद नसते। मग ते शेतरस्ता छोटा असल्यामुळे, अरुंद असल्यामुळे शेतामध्ये ट्रॅक्टर, हार्वेस्टर अशी सारखी जी गाड्या असतात ते नेता येत नाहीत। शेतरस्त्याचे बरेच प्रॉब्लेम शेतकऱ्यांना येतात। शेतरस्त्याच्या हे सगळ्या समस्या, हे सगळे प्रॉब्लेम्स लक्षात घेऊन महसूल विभागाने एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय शेतरस्त्यासंबंधी घेतलेला आहे। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्वतः याबद्दल माहिती दिलेली आहे, एक आदेश काढलेला आहे। लवकरच याचा GR येणार आहे। मित्रांनो, आता शेतरस्ता जो असणार आहे तो 12 फुटाचा करण्यात येणार आहे। 12 फूट म्हणजे जवळपास 4 मीटरचा शेतरस्ता आता करण्यात येणार आहे। जेव्हा हा GR येणार आहे, GR आल्यानंतर 90 दिवसाच्या आतमध्ये जे अधिकारी असतील, कृषी अधिकारी किंवा महसूल विभागाचे अधिकारी असतील, ते गावागावामध्ये जाऊन हे जे शेतरस्ते असणार आहेत त्याची पाहणी करणार आहेत आणि जे अरुंद शेतरस्ते असतील त्याला 12 फुटापर्यंतचे 12 फुटीचे शेतरस्ते आता ते तयार करण्यात येणार आहेत। आणि एवढंच नाही तर हे जे 12 फुटाचे शेतरस्ते असतील त्याची सातबाऱ्यावर सुद्धा नोंद करण्यात येणार आहे। 90 दिवसाच्या आत, जे GR आल्यानंतर 90 दिवसाच्या आत सातबाऱ्यावर सुद्धा याची नोंद करायची, जेणेकरून त्याची कागदावर नोंद होईल आणि शेतीची जी खरेदी विक्री असते त्या व्यवहारामध्ये सुद्धा शेतरस्त्याची नोंद झालेली असेल। आणि ज्या ठिकाणी 12 फुटाचे शेतरस्ते असेल त्याची शक्यता नसेल, ते करता येत नसेल, 12 फूट एवढे रुंद करता येत नसतील, तर जितके जास्त शक्य असतील रुंद करणं तितके करण्यात येतील। पण ते सुद्धा शक्य नसेल तर त्याच्यासाठी पर्यायी रस्ता काय असेल, पर्यायी रस्ता शोधला जाईल। हा एक महत्त्वाचा निर्णय, महत्त्वाचा बदल क्षेत्राच्या संबंधी महसूल विभागाने घेतलेला आहे, केलेला आहे।